फायनल मॅच असेल आजच्या दिवसातला तो आपण डिसाईड करणार आहोत. दरम्यान दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. यंग मराठा चिंचोडी संघाच्या माध्यमातून प्रदीप आणि सतीश ही जोडी, तर बॉलिंग मार्कवरती आलेत आकाश. चला गाई करा जरा, विनंती असेल. मग आपल्याकडे वेळ वाचला तर आपण काहीतरी वेगळं करू शकतो किंवा मग जास्त षटकांचा सामने खेळवू शकतो किंवा मग 3 षटकांच्या मॅचेस खेळू शकतो. पण जर वेळच नाही राहिला तर मग षटकं कमी करावी लागतील. काल सुद्धा भरपूर उशीर झाला होता सामन्याला. होते सुरुवात, पंचांचा इशारा आला, मॅच सुरू झाले. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये आला होता. पाहिलं पंचांनी नक्कीच या ठिकाणी जज केलं आणि पाहणं गरजेचं आहे. तर यस, पंचांना सांगितलंय फलंदाजाने की आम्हाला हा बघायचा आहे. थर्ड अंपायरचा निर्णय आम्हाला हवा आहे. वाईट आहे का हे त्या तरी आपण बघतोय की पाहिलं जाईल. यस, इथून चेंडू बघा पडल्याच्या नंतर थोडासा टर्न झाला आणि हा चेंडू जातोय आतमधून. तर फेअर डिलिव्हरी असेल, लक्षात असू द्या. कारण अगोदरच ज्या ठिकाणी आपण जर बघितलं चेंडू थोडासा टर्न झाला होता आणि त्याचा फायदा बेनिफिट गोज टू बॉलर आकाश श्रीपट. आता मात्र भरपूर बाहेर काढलाय, भरपूर बाहेर टाकला होता चेंडू. पाहणं गरजेचं आहे अजून सुद्धा किती धावा मिळतील आणि कुठल्या पद्धतीने ह्या धावा येतील पाहणं गरजेचं आहे. वाईड प्लस 22 अशा 2 धावा या ठिकाणी मिळाल्या जातात. धावत संख्या पुढे सरकते, ते म्हणजे 0 वरून 2 वरती जात असताना एक चेंडूच्या समाप्तीनंतर सॉरी 2 नाही 1 चेंडू झालाय कारण की हा चेंडू वाईड आहे. सतीश आहेत डावरा त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सेकंड लास्ट मॅच आहे आपल्या या आजच्या दिवसातला, आजच्या हाफचा. आज आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचमध्ये आपल्याला नागले संघ बघायला मिळेल. पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकलाय. अजून एक धाव वाढताना दिसते. वन साइडला खेळला चेंडूला, खेळ खेळला होता. उभ्या चेंडूला टोळावलं होतं तेव्हा जर सीमारेषेच्या बाहेर 6 धाबांसाठी षटकार. पाहतो आपण स्टॅमिंग झालेला आहे. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचलाय आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय आकाश रिपट याने. बघा षटकाराचं प्रत्युत्तर इथे आकाश रिपट याने दिलंय सतीश झाबर याला. या अगोदर एक मोठा फटका त्याने खेचला होता आणि त्याचं प्रत्युत्तर त्याला इथे दिलेलं आहे. धावसंख्या 9 असताना पहिला गडी इथे बाद झालाय. चला नवीन फलंदाज लवकर पाठवून द्यायचा आहे. रितेश येतोय, रितेश तांडेकर येतोय न्यू बॅटर. चेंडू टाकून झालेले आहेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. 3 ओव्हरचा आपण हा मॅच पाहतोय. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच.
ते पाहतोय जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय आणि आणखीन एक फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. रितेश आला, रितेश गेला तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी. आकाश याने आतापर्यंत चेंडू टाकले 4 चेंडूमध्ये 9 धावा दिल्या. त्यांनी महत्त्वाचे 2 गडी त्यांनी मिळवलेले आहेत. आपण पाहू शकता आतापर्यंत एक जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू ते 2 विकेट मिळाले. हॅट्रिकवरती आहे हा गोलंदाज आणि नक्कीच हॅट्रिकवरती या ठिकाणी चांगला चेंडू केला. महेंद्र आलाय मैदानामध्ये आणि या ठिकाणी एकच धाव मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी मिळवले होते आणि त्यामुळे ऑन हॅट्रिक आला होता. आकाश रिपट नावाचा हा खेळाडू थोडासा संकटामध्ये सापडलाय. यंग मराठा चिंचोटी संघ, यंग मराठी चिंचोटी संघाला सावरावा लागेल स्वतःच्या बॅटिंग लाईन अपमध्ये. ऑन साईडला खेळाय चेंडूला विशेपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकता 1 धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यंग मराठा चिंचोटी या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 2 बाद 11. सुरुवात चांगली झालेली आहे पहिल्या षटकात दोन्ही संघाची, कारण 2 विकेट्स देखील मिळवल्यात आणि 11 धावा देखील धावफलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे सुरुवात ही चांगली झालेली आहे. 11ची सरासरी जर म्हटली तर 33 पर्यंत ही धावसंख्या जाऊ शकते. प्रोजेक्टेड स्कोअर आपण पाहतोय 33 दाखवला जातोय. म्हणजे याच धावकुतीने जर सुरुवात केली तर 30+ धावा या धावफलकावरती हे लागताना दिसतील आपल्याला. मात्र त्या प्रकारे फलंदाजी केली जाईल का हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे. कारण बॉलिंग मार्कवरती पाहतो आपण निलेश याला, ज्याने सकाळी सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. निलेश याला आता सुद्धा चांगलं काम करावं लागेल, कारण की ही स्पर्धा जसं जसं तुम्ही पुढे जाता तसं तसं लेवल अप कामगिरी करावी लागते. थोडीशी चांगली कामगिरी, अजून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे निलेशच्या माध्यमातून. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल या ठिकाणी हाताळला जातोय आणि वाईटनं धावफलक माफ करा यस या ठिकाणी चेंडू नो आहे का पाहिलं जाईल. पंचांनी दर्शवले की हा चेंडू तिच्या बाहेर पिच झालाय का पाहावं लागणार आहे. आपण बघतोय की लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जाईल. थोडंसं झूम नक्कीच केला जाणार आहे, कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत इथे आपण पाहिलंय यष्टीरक्षकाचं सुद्धा थोडंसं लक्ष होतं, त्याने सुद्धा दाखवलंय, मात्र पाहणं गरजेचं आहे. यस इथे हा वाईड बॉल असेल फक्त, तर वाईडनं धावफलक मात्र पुढे सरकलं गेलं. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच किती तर 12. अजून एक चांगला चेंडू बघायला मिळाला. बघा लाईन पकडले, त्यांना माहिती आहे की या ठिकाणी ऑनसाईडला जर चेंडू थोडासा तरी जवळ दिला तरी सुद्धा प्रदीप हा ऑनसाईडला खेचू शकतो आणि प्रदीप याला इथे लगेच सावरावा लागेल आपल्या संघाला, कारण अडचणी आहेत. मात्र अडचणीमधनं मार्ग काढावा लागणारा आणि काढलाय अर्ज या ठिकाणी. आता मात्र जो टाकला होता त्याला दिलंय उत्तर आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या 2 बॉलवरती स्ट्रगल करताना दिसला. एक बॉल जर बघितला तर वाईड होता, मात्र त्यानंतर अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला होता निलेशाने. मात्र त्यानंतर एक मोठा फटका खेळण्याची संधी मिळाली प्रदीप याला आणि त्याने हा षटकार ठोकलेला आहे. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. नक्कीच प्रदीप याच्याकडे ती क्षमता आहे, महेंद्र याच्याकडे ती क्षमता आहे, मात्र प्रदीप याच्यासाठी हवा आहे
त्या हवेच्या जोडीला त्याला खेळावं लागणार आहे. विथ द विंड खेळत असताना टायमिंग थोडीशी टाईम जरी झाली तरी सुद्धा काही धावा येऊ शकतात. तर बघायला मिळेल काय होतंय, काय घडतंय आणि काय बिघडतंय. मॅच बॉल सुद्धा आलाय. पंच धावसंख्या झाली 18. 2 गडी बाद, 1 षटक आणि 2 चेंडू टाकून झालेले आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर जवळजवळ 40-41 धावा होऊ शकतात. मात्र ही शक्यता आहे. ते कॉम्प्युटरने त्याचा एक अंदाज बांधला आहे की कुठपर्यंत धावा या 3 षटकांमध्ये होऊ शकते. निलेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आता मात्र आपण पाहू शकता आउटसाइड डॉप स्टंप वाईट चेंडूची नोंद आली. धावफलक आपण पाहू शकता. पुढे सर्किल फ्लाईट दिली. बरोबर चेंडू लाईनवरनं ट्रॅव्हल होताना दिसतोय. धावसंख्या 19 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा प्रदीप याने बघा एक चांगलं काम या ठिकाणी केलंय. अजून एक मोठा फटका खेचलाय आणि धावसंख्येला नेऊन ठेवलंय 25 या धावसंख्येवरती. बघा 36 तो जास्त काही करू शकलेला नाहीये. इथे आता प्रदीप चांगली बॅटिंग करताना दिसतोय. आता आपण पाहतोय की जिम्मेदारी होती सतीश वर्दी, तो ती जिम्मेदारी पेलू शकलेला नाही आहे. आणि आता आपण पाहतोय प्रदीप याने ती जिम्मेदारी उचललेली आहे आणि चांगली फलंदाजी करतोय, जिम्मेदारीने खेळ करताना दिसतोय. पुन्हा एकदा निलेश वाईट चेंडू हाताळला जातोय. जाणून मोजून टाकलेला हा वाईट होता आणि हा एक अष्टपैलू खेळाडू, त्याच्यामुळे त्याला माहिती असायला हवं की चेंडू कुठे टाकावे लागतील. या अगोदर जे 2 षटकार आहेत ते दोन्ही चेंडू कुठे टाकले हे नक्कीच गोलंदाजाला माहिती आहे. प्रदीप म्हटलं होतं की हा गोलंदाज सकाळी चांगली कामगिरी केली होती, मात्र आता नाही, आता नाही. त्याच्यावरती तुटून पडलाय तो म्हणजेच प्रदीप, आणि प्रदीप याने जबरदस्त काम केलंय, ते म्हणजेच षटकार खेचलाय. बघा प्रदीप याच्या ज्या स्लॉट मध्ये चेंडू मिळाला त्याच्यावरती त्याने प्रहार केलेला आहे. सागर सर जर आपण बघितलं, ज्याला जेवढे चेंडू स्लॉट मध्ये भेटले त्यांनी ते बाहेरच पाठवलेत, मात्र जे त्याला थोडेसे बाहेर त्याच्या लाईनच्या बाहेर चेंडू मिळालेत ते त्याने सोडून दिलेत. नक्कीच, आणि प्रत्येक चेंडूवरती त्याने आक्रमण केलेलं नाही. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला उशिरानं किंवा मग स्कोअरबोर्ड जो अपडेट होतोय तो थोडासा उशिरानं त्या ठिकाणी अपडेट होतोय. तर आता बरोबर आहे स्कोर. 2 षटकं पूर्ण झाले, 3 गडी बाद झाले आणि 34 धावा या 2 षटकानंतर आहेत. भरत पुन्हा एकदा आलाय परत गोलंदाजीला. महेंद्र पवार, क्या बात आहे. समोर होता महेंद्र, काय सुंदर फटका खेळलाय, नो लुक शॉट, क्या बात आहे. काय जबरदस्त फटका. चेंडू इथं बॅट मधनं निघाला, फक्त एक नजर मारली आणि नो लुक शॉटचं रिॲक्शन आलं. प्रदीप स्वतःवरती विश्वास होता, कारण ज्या प्रकारे त्याने फटका तिथे खेळला त्याला देखील माहिती होती की हा चेंडू मैदानाच्या बाहेरच जाणार आहे, आणि फटका खेळल्यानंतर त्याने धाव घेण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. 40 धावा धावपलकावरती लागल्यात. महेंद्र पवार, क्या बात आहे. झाली चूक यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. शॉर्ट लेग रिझनला सुद्धा चूक झाली. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडूला अडवण्यासाठी 2 धावा मिळाल्यात, आणि त्या सुद्धा कुठल्या पद्धतीने आल्या 2 धावा पंच, तर बॅटला लागून ह्या 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 42 धावा धावफलकावरती. 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील महेंद्र याच्यासाठी, त्याच्या संघासाठी. भरत याचा हा चेंडू होता. नक्कीच आपण पाहू शकतो काय घडतंय. तर एक निर्धाव चेंडू बघायला मिळाला. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी या सामन्यातला. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि दुसरी धाव पूर्ण आहे का हे थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग बघायला मिळेल. महेंद्र याने खेळलेला हा फटका होता बघा, लॉंग ऑन साईडला गेला होता. क्षेत्ररक्षकाला चेंडूला नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो केला गेला, आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो थोडासा झूम करून पाहिलं जाईल, आणि फलंदाज
बाद झालाय. भरत तळेची चाणाक्षी प्रवृत्ती या ठिकाणी कारणीभूत ठरली गेले. नव्यानं फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये यावं लागणार आहे. साईनाथ जाबर स्वतः मैदानाच्या आतमध्ये येत असताना अतिश बाद झालाय. 2 धावा त्याने केलेल्या आहेत. धावतीच्या रूपाने तो बाद झालाय साईनाथला नव्यानं. तर 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. धावसंख्या 43 धावा. सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातील हा सामना. यानंतर अजून एक मॅच आहे सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी. या ठिकाणी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर निघून खेळायचं होतं. काय घडतंय तर जबरदस्त चेंडू पडल्याच्या नंतर आतमधून थोडासा बाहेर निघाला होता. पुन्हा एकदा भारत. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे एक धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे आणि चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक धावतात. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा सहजतेने पूर्ण. धावसंख्या झाली 46. 47 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. 4 बाद 46 अशी धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यंग मराठा चिंचोटी या संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने येऊया. पंच या ठिकाणी यायचंय. यंग मराठा 2 मिनिटं थांबायचं आहे. फिल्डिंग लगेच लावू नका. पंच इकडे आहेत. हा 20 मीटिंग करू शकता.
चला सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आणि या ठिकाणी काय होतं, झेल होतं की मग लेग बायच्या रूपानं धावा मिळतील. पंच दर्शवतात काय तर बॅटला लागून मला वाटते हा रन आलेला आहे. संधी होतीच याचाच अर्थ आपण जर बघितलं शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये, मात्र इथे संधी दवडली आणि आकाश रिपट याला जीवदान दिलंय. आकाश एक चांगला फलंदाज, त्याच्या जोडीला आहे भरत तळे, एक ज्याच्याकडे जास्त नजरा नसतात मात्र इफेक्टिव्ह फलंदाजी करणारा हा फलंदाज आहे. पाहणं गरजेचं आहे. बाउन्स या ठिकाणी बघायला मिळाला, एका बाउन्सरची ताकद दिली गेली आहे. सतीश, आपण जर पाहिलं सतीश याच्याकडे नक्कीच थोडासा अनुभव आहे या खेळपट्टीचा. हलक्या हाताने खेळला जातो. चेंडूला शतरक्षक आहेत तिकडे, चेंडूला जोपर्यंत उचलतील आणि फेकतील तोपर्यंत किती धावा घेतल्या जातील पाहणं गरजेचं आहे. थोडासा शांत क्रिकेट खेळत असताना आकाश श्रीपट आपण बघितलं की 2 धावा या ठिकाणी मिळाल्या असत्या, मात्र आकाशाने थांबवलं भरत याला की थांब, या ठिकाणी धावा येतील मात्र क्रीजवरती राहणं महत्त्वाचं आहे. जे टार्गेट आतापर्यंत आपण बघितलंय ते एक टार्गेट, एक तगडं टार्गेट मैदानामध्ये आहे. दरम्यान आता मात्र एक संधी होती, ती संधी सुटली आहे आणि चौकार गेलाय. 4 धावा. बघा कशा पद्धतीने चेंडूला खेळलं होतं, ज्या पद्धतीने आतापर्यंत थोडासा अपुरा पडला हा झेल, मी म्हणेन थोडासा कमी पडला, तो म्हणजेच क्षेत्ररक्षक. यंग मराठा चिंचोड आणि चिरमाई स्पोर्ट्स कासारवडोली असा मॅच या ठिकाणी बघायला मिळतोय. 18 चेंडूमध्ये 47 धावांचं जे टार्गेट या ठिकाणी रचलं गेलं आहे, ते टार्गेट चेस करत असताना आकाश रिपट याच्या बॅटिंगनं सुरुवात झाली. ऑन साईडला हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल 4 धावांच्या बाजूनं. किती धावा मिळतील अजून सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हा चौकार. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, पाहिलं की फाईन लेग क्षेत्रामध्ये कोणी नाहीये, लगेच तिकडे शॉर्ट पिच चेंडूला टोळावलं गेलं आणि हा आला चौकार. बघा भरपूर काळ हवेमध्ये चेंडू होता आणि त्या चेंडूला चांगल्या पद्धतीनं टाइम केलं होतं. खाली क्षेत्रामध्ये चेंडू, धावसंख्या मला वाटते अजून सुद्धा आपण जर बघितली तर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा सतीश हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, मात्र चेंडूने उंची गाठले, अंतर गाठलेला नाहीये. आकाश रिपट नावाचा खेळाडू या ठिकाणी मात्र बाद होत असताना मोठी या ठिकाणी शिकार केले सतीश याने. चला आपण लगेच षटक परिवर्तन करून घ्या. आकाश बाद झालाय आणि आकाश बाद किती धावसंख्येवरती झालाय आपल्याला बघायला मिळेल. 9 या धावसंख्येवरती तो बाद झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर आकाश एक चांगले क्रिकेट खेळत असताना कंपॅरिझन सुद्धा दर्शवलं गेलं आणि कंपॅरिझन सुद्धा आपण पाहू शकता. कंपॅरिझन नाही तर 12 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे हे दाखवलं जात आहे. कंपॅरिझन आता आलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं की यंग मराठा चिंचोडी 2 गडी बाद झाले होते, 11 धावा होत्या आणि इथे आपण पाहिलं की यावेळेस चिरमाई स्पोर्ट्स कासारवडोली 1 गडी त्यांनी गमावला आहे आणि 10 धावा त्यांच्याकडे अर्जित केल्या गेलेल्या आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण पाहू शकता शफाळन क्रॉस
खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आपण पाहू शकता निर्धाव चेंडूची समाप्ती होते. येस रितेश आलाय. हायवे एंडच्या बाजूने एकाच एंडनं गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. आता मात्र स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये चेंडूला पाठवलं जात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. प्रदीप होता. प्रदीपनं मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या ही नक्कीच थोडीशी पुढे सरकली गेली. 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा रितेश. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद, तो म्हणजेच रोहित. असं वाटलं होतं की चिरमाई संघाला हा सामना जड जाणार नाही, मात्र जी गोलंदाजीचा जो क्लास आहे तो क्लास वाढवला गेला आहे. आणि बघा इथे अजून सुद्धा 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 36 धावांची गरज ही नक्कीच जिंकण्यासाठी आहे. 2 गडी बाद झालेत 11च्या या विषम संख्येवरती. आणि क्रिकेटमध्ये विषम संख्या ही नक्कीच थोडीशी. यस 3 चेंडू टाकून झालेत. 9 चेंडू आणि 36 धावांची गरज. ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू जातोय षटकार. नव्यानं जो फलंदाज आलाय जबरदस्त फलंदाजी करत असताना सुरुवात आपण जर पाहिले सुंदर केलेली आहे. गौरांग हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. बघा चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिला होता. याचा अर्थ आपण जर पाहिला गौरांग हा थोडासा मिस करतो या चेंडूला. डॉट खेळून काढतोय. 7 चेंडू 30 धावांची गरज. एका मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे, ती म्हणजेच चिरमाई स्पोर्ट्स या संघाला. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू आला आणि षटकाची झाली समाप्ती. 6 चेंडू 30 धावांची गरज. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केलाय रितेश याने. 6 चेंडू 30 धावांची गरज. कुठला गोलंदाज शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतोय पाहावं लागणार आहे. धावसंख्या 17 धावा. 17. 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा कधी कधी लागतात. तर इथे आपल्याला बघायला मिळतंय की 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. भरत थळे आहे आणि भरत याच्याकडे तो टॅलेंट आहे, भरत याच्याकडे ती क्षमता आहे. बघा आलेख जो दाखवला गेला तो आलेख थोडासा खाली जाताना दिसला चिरमाई स्पोर्ट्स या संघाचा. प्रदीप याच्या सुद्धा हात डोक्यावरती आले होते, कारण की हा चेंडू स्पिन झाला नव्हता. व्हाईट बॉल. 6 चेंडू 29 धावांची गरज. लेग स्पिन करण्यामध्ये माहिर आहे गोलंदाज. फुल टॉस. या ठिकाणी पंचांनी सांगितलंय की हा नो बॉल. 7 धावा आल्या या चेंडूवरती.
आता मात्र फ्री हिट सुद्धा मिळेल. भरत याला संधी मिळेल. या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय. तर चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6 आणि धावांची गरज असेल. यस, धावांची गरज असेल ती म्हणजेच 22. 6 चेंडू 22 धावा. इथनं जर सामना चिरमाई संघ घेऊन जातो तर एक जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त रेकॉर्ड ब्रेकिंग बॅटिंग करेल भरत. व्हाईट बॉल ना धाव फलक पुढे सरकेल. रिक्वायर्ड रन रेट मध्ये घट होताना दिसेल. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. फ्री हिट लागू. ऑन साइडला खेळायचं होतं चेंडूला. शतरक्षक आहेत चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. या 2 धावेनं धाव फलक थोडासा नक्कीच पुढे सरकेल. 19 धावांची गरज आहे. 5 चेंडू हे शिल्लक आहेत. भरत तळे फलंदाज स्ट्राइक वरती. ऑन साइडला खेळलाय चेंडूला. अजून एक मोठा तगडा फटका आलाय भरत याच्या बॅटमधनं. धाव संख्येमध्ये भरभराट. धाव संख्या पुढे सरकली गेली, जाऊन पोचले ती म्हणजे 34 या धाव संख्येवरती. आणि आता इक्वेशन बघा कसं या ठिकाणी आलंय. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. एक वेळ असा होता 6 चेंडू 30 धावा. आता 4 चेंडू 13 धावा. 17 धावा 2 चेंडू मध्ये आल्यात. ऑन साइडला खेळलाय, गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू झालाय फरार. धावा येतात ते 4. चौकार. तीन चेंडू 9 धावांची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. भरत तळे नावाचा हा फलंदाज मी म्हटलं होतं की जास्त तो स्टार कास्ट मध्ये गणला जात नाही, मात्र त्याचं काम, त्याचा जॉब, त्याची जिम्मेदारी त्याला माहिती आहे भरत याला. आणि भरत याने इथे गोंधळ घातलाय धावसंख्या रचण्याचा. धावसंख्या गाठत असताना 6:30 पासनं 3:09 पर्यंत आणून ठेवलंय. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. सर्व शतरक्षण हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ऑन साइडला आणि ऑफ साइडला आपण पाहतो. एक पॉइंट आहे, एक कव्हर आहे. आय थिंक पॉइंट आणि गली आहे. त्यानंतर थर्ड मॅन आणि एक वाडिश लॉंग ऑफ. इथे मात्र काय घडेल, काय बिघडेल. भरत याने सामना आणलाय आणि भरत हा सामना फिनिश करू शकेल का, कारण की इथे आलाय डॉट बॉल. प्रत्येक फटका ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. याचा फायदा गोलंदाजाने घेतलाय आणि गोलंदाजाला स्वतःवरती विश्वास आहे. तो सांगतोय की नक्कीच आम्ही मॅच काढू शकतो. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज बाद होईल. तो म्हणजेच भरत तळे. 1 चेंडू 8 धावा. बघा कुठपर्यंत मॅच आलाय. 6 चेंडू 30 पासनं झालेला जो प्रवास चालू या आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दिसला फलंदाज, त्या फलंदाजाने भरत तळे याने इथपर्यंत हा मॅच आणलाय. 10 चेंडू मध्ये 21 धावा. मात्र इथे आपण पाहू शकतो 1 चेंडू आणि 8 धावा. 1 चेंडू 8 धावा ह्या झालेल्या आहेत. माझ्या छोट्याशा या कॉमेंट्रीच्या कालखंडामध्ये मी त्या पाहिलेल्या आहेत.
आता मात्र चांगली गोलंदाजी आणि या ठिकाणी सूरज आला होता नव्यानं, मात्र गौरांग होता समोर. हा चेंडू डॉट खेळलाय आणि 7 धावेच्या फरकानं हा सामना मात्र जिंकलाय, तो म्हणजेच यंग मराठा चिंचोटी या संघाने. तर मॅन ऑफ द मॅच असेल या मॅचचा